आमदार विक्रम काळेंकडून आता मंत्रिपदाबाबत खदखद व्यक्त करण्यात आली। संजय बनसोडे माझ्या मागून मंत्री झाले, विक्रम काळेंचं हे वक्तव्य आहे। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ। पूजाच्या आई-वडिलांच्या नावावर असणाऱ्या मालमत्तांची माहिती द्यावी, अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाची राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांकडे ही मागणी आहे। प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोलेंनी एकमेकांची गळाभेट घेतली। भंडारातील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला दोघं एकाच मंचावर आले। प्रभाकर म्हात्रे 8 फेब्रुवारीला शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार। प्रभाकर म्हात्रे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर। संजय राऊतांनी नसती उठाठेव करू नये, राऊतांनी शिंदेंची पालखी वाहण्याचं काही कारण नाही। प्रवीण दरेकरांची राऊतांवर टीका। भाजपच्या पायगुणामुळेच माणिकराव कोकाटे मंत्री याचं भान ठेवावं, प्रवीण दरेकर यांचं कोकाटेंना उत्तर। चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमधील 2 प्रवाशांवर जीवघेणा हल्ला। धारधार शस्त्रानं वार केल्यानं प्रवासी जखमी आहेत। जागेवर बसण्यावरून वाद झाल्यानं हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई विमानतळावरील टर्मिनल 2 इथल्या पार्किंगमध्ये अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मर्सिडीज कारचा अपघात झालाय। कारच्या धडकेमध्ये 2 विदेशी नागरिकांसह 3 विमानतळावरील क्रू मेंबर जखमी झाले। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये नक्षलवाद्यांकडून पंचायत समितीच्या माजी सभापतीची हत्या झाली आहे। सुखराम महागू मडावी असं हत्या झालेल्या माजी सभापतीचं नाव आहे। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक। मोठ्या प्रमाणामध्ये नक्षलवाद्यांच्या रायफल आणि बंदुका जप्त। पोलिसांकडून 8 नक्षलवाद्यांचा खात्मा। येत्या 5 वर्षात महानुभव पंथाच्या प्रमुख स्थळाचा विकास करू, परधर्मीयांनी केलेलं अतिक्रमण काढणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते हदगावमधील श्रीकृष्ण मंदिरात कलशारोहण। महानुभव पंथाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। नालासोपाऱ्यात ठाकरेगडाच्या माजी नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल। स्वप्नील बांदेकरसह 3 जणांवर 10 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप आहे। स्वप्नील बांदेकर वसई विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक। अशोक चव्हाण भाजपमध्ये नवीन आहेत, युती धर्माची कल्पना नाही, ते म्हणजे भाजप नाहीत। नांदेडमधील अशोक चव्हाणांच्या स्वबळासंदर्भातील वक्तव्यावर हेमंत पाटलांची टीका आहे। अहिल्यानगरमध्ये 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज अंतिम सामना। वाडिया पार्क मैदानामध्ये कुस्तीचा थरार रंगणार। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहतील। विभागामधून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये लढत, तर माती विभागामधून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादवमध्ये लढत होणार आहे। शरद पवार गटाच्या रमेश बारस्कर यांचा शिवसेनेत प्रवेश। बारस्कर हे पवार गटाचे नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष। 3 माजी नगरसेवक, 2 सरपंचांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा देखील प्रवेश झाला आहे।